आता आपण काय बघणार आहे, रेस्पायरेटरी सिस्टीम. रेस्पायरेटरी सिस्टीममधनं आपण काय करतो आहे, ऑक्सिजन घेते, कार्बन डायऑक्साईड सोडते. त्यामुळे काय होते, एनर्जी तयार होते, रेस्पिरेशन होतं. रेस्पिरेशनमधनं एनर्जी तयार होते ना, आपल्या बॉडीला मिळते ते. आता रेस्पिरेटरी सिस्टीमचं डायग्राममध्ये पार्ट दिले ते डायग्राममध्ये. नोजमध्ये नॉस्ट्रिल आणि नेझल कोंचा काय आहे. परत फॅरिंग्समध्ये फॅरिंगनंतर लॅरिंग्समध्ये इपिग्लॉटिस काय करतं, आपलं जो सेम ट्रॅक असतो तिथनंच आपलं अन्न पण जातं आणि तिथनंच श्वास जातो ना. ज्यावेळेस आपण जेवण जेवत असतो त्यावेळेस ती इपिग्लॉटिस बंद होते आणि ज्यावेळेस श्वास घेते त्यावेळेस उघडते, त्याला इपिग्लॉटिस म्हणतात. थायरॉइड कार्टिलेज, त्यानंतर ओकल फोल्ड, ट्रॅकिया ब्रॉन्काय रेस्पिरेटरी सिस्टीम बघतो आपण. आणि ब्रॉन्क्युल्स, राईट लंगमध्ये सुपियर लोब, हॉरिझॉन्टल फिशर, मिडल लोब, इन्फेरियर लोब. डायफ्रॅगम असते, त्याच्यामुळं काय होते, आपण श्वास घेऊ शकतो आहे. आत ते कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स झाल्यानंतर श्वास येतो आहे आपल्याला. पल्मोनरी आर्टरी, पल्मोनरी वेन आपण काल बघितलं. अल्व्हिओलाई म्हणजे काय, एअरबॅग्स. अल्व्हिओलाई म्हणजे पल्मोनरी वेन काय करतं पल्मोनरी वेन ऑक्सिजनेटेड ब्लड निघतं हार्टला पोहोचवतं. हार्टला का लंगला? शुद्ध झालेलं वेन म्हणलास ना तू. पल्मोनरी वेन आहे ना बाळा. पल्मोनरी आर्टरी काय करतं, डिऑक्सिनेटेड ब्लड आणते लंग्सकडून हृदयाकडे. आणि वेन काय करतं, पल्मोनरी वेन ऑक्सिजनेटेड ब्लड कुठं नेतं, बॉडी हृदयाकडून लंग्सकडे नेतं. पल्मोनरी म्हणजे लंग्स, करोनरी म्हणजे हृदय, रिनल म्हणजे किडनी, त्यानंतर हेपॅटिक म्हणजे लिव्हर. लक्षात ठेव काय सांगितलं मी. हिपॅटिक म्हणजे लिव्हर, करोनरी म्हणजे हार्ट, आणि पल्मोनरी म्हणजे लंग, आणि रिनल म्हणजे किडनी. ओके. आता टाईप्स ऑफ रेस्पिरेशनचे 2 टाईप आहेत, एरोबिक आणि अनएरोबिक. एरोबिक म्हणजे ऑक्सिजन प्रेझेंट असतो, आपल्याच होतं ते एरोबिक असते. त्यामध्ये कुठल्या स्टेज असतात, ग्लायकॉलिसिस, सिट्रिक ॲसिड सायकल, त्यालाच क्रेब्स सायकल म्हणतो, आणि ETS हे होते आपल्यात होते ते आपल्याला माहीत आहे. आणि अनएरोबिकमध्ये काय होते, तिथं ऑक्सिजन प्रेझेंट नसतो, तिथं पण रेस्पिरेशन लागणार ना ऑर्गॅनिझमला जिवंत राहण्यासाठी. ते अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणायचं. ऑक्सिजन ॲबसेंट असतो त्यावेळेस ते होते. त्यामध्ये कुठल्या 2 सायकल येतात, ग्लायकॉलिसिस आणि फर्मेंटेशन. त्यामध्ये आपलं जे एरोबिक रेस्पिरेशन असते त्यात ATP तयार होतो आणि आपल्याला एनर्जी भेटते ना. आणि काय रिलीज होतं, ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज होतं आहे रेस्पिरेशनमध्ये. पण अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये काय होतं, अल्कोहोल आणि हे तयार होतं, लॅक्टिक ॲसिड आणि अल्कोहोल तयार होतं अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये. त्यानंतर स्टेप्स ऑफ रेस्पिरेशन, पहिल्यांदा ब्रिदिंग होते, त्याला एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणायचं. आणि सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे काय होतं, आपल्या ब्लडमधनं ऑक्सिजन जातो आणि त्या सेलमध्ये जो एक्सचेंज होतो त्याला सेल्युलर रेस्पिरेशन म्हणतात, बाकी काही नाही. तर आता ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम आपण बघणार आहे. नॉस्ट्रिलमधनं सुरू होते, नॉस्ट्रिलमधनं फॅरिंग्स म्हणजे आपल्या गळ्यातनं जाते. त्यानंतर लॅरिंग्स, परत ट्रॅचिया. लॅरिंग्स म्हणजे साऊंड बॉक्स असतो, ही कंठ असतो त्याला आपण लॅरिंग्स म्हणतो. ट्रॅचिया म्हणजे काय, हे ट्यूब असते त्याला ट्रॅचिया म्हणतो आपण. ब्रॉन्काय म्हणजे काय, हे डिव्हिजन झाले 2 लंगमध्ये असे गेले हे 2, त्याला ब्रॉन्काय म्हणायचं. ब्रॉन्क्युल्स म्हणजे ह्या डिव्हिजन झाले त्याला ब्रॉन्क्युल म्हणायचं. ओके. आणि त्यानंतर अल्व्हिओलस म्हणजे एअरबॅग्स ह्या लंगच्या सहितच असतात एअरबॅग, त्यामध्ये ऑक्सिजन स्टोअर होतो आणि तो ऑक्सिजन ब्लडमध्ये जातो. ओके. आता नॉस्ट्रिल्समधनं आपण एअर आत घेतो आहे, त्यामध्ये स्मॉल हेअर्स असतात, ती फिल्टर करते डस्ट वगैरे काय असेल ते, आणि म्युकससुद्धा प्रेझेंट असतो. आणि तो जो म्युकस असते तो कोण सिक्रेट करते, बोमन्स ग्लँड इन नॉस्ट्रिल्स. म्हणजे आपला जो शेंबूड तयार होतो तो कुठल्या ग्लँड्सनं तयार होतो, बोमन्स ग्लँड्सनं तयार होते. म्युकस्टिक सबस्टन्स, कुठली ग्लँड, बोमन्स. येते तुझ्या लक्षात, मला वाटते तर बघते पण तुझं लक्ष नाही. येते लक्षात. आता फॅरिंग्स
फॅरिंग्स काय असते, आतली जी आपले नरड्यातली जी नळी असते त्याला आपण फॅरिंग्स म्हणतो. फॅरिंगचं परत फॅरिंग्स कॉन्ट्रीब्यूट टू बोथ ट्रॅकिया आणि एसोफॅगस. 2 ओपनिंग असते त्याला काय म्हणतो, युस्टेचियन ट्यूब म्हणतो ऑन आयदर साईड ऑफ द फॅरिंग्स विच कनेक्ट्स फॅरिंग्स विथ द मिडल इयर. फॅरिंगचं कनेक्शन मिडल इयर बरोबर सुद्धा असते युस्टेचियन ट्यूब ना. मग कधी कधी आपल्याला असं होतं बघ, खोकला येत असला की कानात पण असं हे होतं आपल्याला, किंवा सर्दी झाली तरी कान पॅक होते. ती का होते तर कनेक्शन असते फॅरिंगचं आणि मिडल इयरचं. द मीटिंग पॉईंट ऑफ नॉस्ट्रल अँड फॅरिंग्स इज नोन ॲज अ कॉनिया, while meeting point of the pharynx and larynx is known as a glottis. Pharynx and larynx जिथं भेटते त्याला ग्लॉटिस म्हणायचं, येऊ शकते. नॉस्ट्रिल अँड फॅरिंग्स जिथं भेटते त्याला कॉनिया म्हणायचं. दिस ग्लोटिस इज कवर्ड बाय द टिपिकल टाईप ऑफ मेम्ब्रेन नोन ॲज अ इपिग्लॉटिस. इपिग्लॉटिस गेट क्लोज ॲट टाईम ऑफ डिग्लुटिनेशन स्वॅलोईंग ऑफ द फूड. म्हणजे ज्यावेळेस आपण गिळतो, असं गिळताना बघ की काहीतरी क्लोज झाल्यासारखं वाटते, गिळून बघ, असं झालं का नाही काही क्लोज, ते इपिग्लॉटिस असते. आपण जे आतली जीभ म्हणायचो लहानपणी, असं आरशात बघितलं दिसतं बघ असं, त्याला इपिग्लॉटिस म्हणायचं. त्यानंतर आणि जिथं फॅरिंग्स आणि इसोफॅगस मीटिंग पॉईंट असतो त्याला गुलेट म्हणतात. जिथं फॅरिंग्स आणि लॅरिंग असते तिथं ग्लोटिस, नॉस्ट्रिल अँड फॅरिंग्स असते तिथं कॉनिया, आणि फॅरिंग्स आणि इसोफॅगस जिथं भेटते त्याला गुलेट म्हणायचं. आता लॅरिंग्स असतो त्याला साऊंड बॉक्स आपण म्हणतो आहे, त्यातनं आपला साऊंड तयार होतो. हे कंठ म्हणजे लॅरिंग्स. त्याला वोकल कॉर्ड असतो आहे त्यात, आणि मेलमध्ये 20 mm वोकल कॉर्ड असतो आहे आणि फिमेलमध्ये 5 mm असतो आहे. त्यामुळे ते मेलचं हे बाहेर दिसतं, फिमेलचं दिसत नाही बाहेर. ओके. आणि मेलचं जे असते ते प्युबर्टीच्या वेळेस त्याची साईज वाढते, म्हणून प्युबर्टीच्या वेळेस पोरांचा आवाज बदलतो, आणि ते ॲडम्स ॲपल त्याला म्हणतात, ॲडम्स ॲपल. ट्रॅकिया काय करतं, कंडक्शन ऑफ एअर. आपण जे नाकातनं एअर घेतो ते खाली नेण्याचं काम ट्रॅकिया करते. त्यानंतर ब्रॉन्काय काय करते, राईट ब्रॉन्कस इज मोर वायडर, शॉर्टर आणि मोर स्ट्रेट दॅन द लेफ्ट ब्रॉन्कस. का तर लेफ्ट साईडला आपल्या हृदय असते ना, त्यामुळे ती ब्रॉन्कस जरा लहान असते, आणि राईट साईडला नसते हृदय, त्यामुळं राईट साईडचं जी ब्रॉन्कस असते ती वायडर असते. ब्रॉन्कस म्हणजे काय, आपले झोन डिवाईड होऊन एका लंग्समध्ये आणि दुसऱ्या लंग्समध्ये दुसरा जाणारा, त्याला ब्रॉन्कस म्हणायचं. ज्या काही फॉरेन बॉडी वगैरे आपल्या येणार आहेत काय, त्या ब्रॉन्कसमध्ये अडकते. समजा काही पोरं कॉईन खातात किंवा दगडं वगैरे खातात, ते कुठं जाऊन अडकते, ब्रॉन्कसमध्ये अडकतं. आणि त्याची डिव्हिजन होती, ती थॉरॅसिक लंबार T4 आणि T5ला डिव्हिजन होते त्यांची. टोटल 12 पेअर असतात ना आपल्या रिब्सच्या, त्या 4 नंबरच्या आणि 5 नंबरच्या जी रिब असते तिथं ते डिव्हिजन होते ब्रॉन्कसचे. परत लंग्समध्ये ते ब्रॉन्कस जाणार आणि तिथं काय करणार, ते हवा सोडणार आहे त्या लंग्समध्ये. आणि जे लंग्स असते त्या 2 लेअरनं ते कवर असते, डबल लेअर असतो त्याला, त्या लेअरला काय म्हणतो आपण, फ्लोरा. ओके. आता ब्रँक्युअल्स म्हणजे काय, ब्रॉन्काय असते त्यांच्या फर्दर डिव्हिजन होते. म्हणजे झाडाचे जसे एक ब्रँच असते, परत छोटे छोटे ब्रँच होते, तसं ब्रॉन्क्युअल्स अशी डिव्हिजन होते त्यात. अल्व्हेओलस म्हणजे काय, ह्या ब्रॉन्क्युअलच्या पुढं काय असते, एअर सॅक असते, एअर सेल असते, त्यामध्ये ते ऑक्सिजन असते, त्याला एअर सेल आपण म्हणतो ॲल्व्हेओलसला. आणि स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लंग्स असं म्हणतो आपण ॲल्व्हेओलसला. ओके. असा येईल क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज द स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ लंग्स. ॲल्व्हेओलस, ब्रॉन्काय, ट्रॅकिया असे वेगवेगळे काहीतरी एक्झाम्पल देतील. ते काय फंक्शनल युनिट, लंग्सचं फंक्शनल युनिट आहे ॲल्व्हेओलस. हां. आता एक्सचेंज ऑफ गॅसेस कसं होतं ॲल्व्हेओलसमध्ये. आता हे ॲल्व्हेओलस आहे, आणि ही आपली पल्मोनरी आर्टरी आली. पल्मोनरी आर्टरी काही घेऊन येते, डिऑक्सिजनेटेड ब्लड. हृदयाकडून डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन येते ना, असं हे ॲल्व्हेओलस असते त्याला सराउंड करते. आणि हे डिऑक्सिजनेटेड ब्लड तुझ्या ॲल्व्हेओलसमध्ये जाणार आहे असं. गेलं का, आणि इथनं ते आपल्या बाहेर येणार आहे, ब्रॉन्कायमधनं बाहेर येणार, आणि आपण ते सोडणार बाहेर. ओके. परत पुढं जाऊन काय होते, ऑक्सिजनेटेड ब्लड त्यात मिक्स होते, आणि परत हे पल्मोनरी वेन कुठे घेऊन जाते, हार्टकडे. हार्टच्या कुठल्या चेंबरमध्ये जातं,
राईट लेफ्ट ॲट्रियम. ओके, शाबास. आता ते जे एक्सचेंज होतं ऑक्सिजनचं ते कुठल्या प्रोसेसनं होतं? डिफ्युजन नव्हतं, हे पण लक्षात ठेवायचं. कुठल्या प्रोसेसनं होतं? डिफ्युजन. ओके. आणि ते ऑक्सिजन गेल्यानंतर कशाला अटॅच होणार आहे? हिमोग्लोबिनला अटॅच होणार. एक हिमोग्लोबिनचा मॉलिक्यूल 4 ऑक्सिजन कॅरी करतो. ओके. त्यानंतर इन्हेलेशनमध्ये काय होतं? आपला जो डायफ्रॅम असतो तो कॉन्ट्रॅक्ट होतो म्हणजे खाली सरकणार ना, असा मोठा असणार, कॉन्ट्रॅक्ट होणार, मग जागा तयार होणार, कॅव्हिटी तयार होणार. आणि कॅव्हिटी तयार झाली की ती भरून काढण्यासाठी आपण श्वास घेणार. श्वास घेतला की श्वास आत जाणार, ते एक्सचेंज होणार गॅसेसचं. परत डायफ्रॅम काय होणार? रिलॅक्स होणार, म्हणजे साईज वाढणार. त्याची साईज वाढली की ती जी हवा असणार ती बाहेर येणार दाब पडल्यामुळं. ओके, असं इन्हेलेशन होतं आहे. हां, त्यानंतर एक्सेलेशन कसं होतं ते मी सांगितलं तुला. डिफ्युजननं होते गॅसेस सेक्शन, ते पण सांगितलं. आणि ॲक्टिव्ह प्रोसेस आहे. ॲक्टिव्ह प्रोसेस म्हणजे काय म्हणायचं? जर एनर्जी खर्च असेल, श्वास घ्यायला पण आपल्याला थोडीशी एनर्जी लागते, कळलं का? त्यामुळे ॲक्टिव्ह प्रोसेस आपण असते. जी श्वास घेण्याची प्रोसेस आहे ती ॲक्टिव्ह प्रोसेस आहे, आणि सोडण्याची जी आहे ती पॅसिव्ह प्रोसेस आहे. कारण सोडायला काही हे लागत नाही ना. आता श्वास घेताना बघ असं करतो आहे आपण, जरा एनर्जी लागते, मग सोडायला काय लागते का? नाही. म्हणून पॅसिव्ह प्रोसेस आहे एक्सेलेशन. हां, बट फोर्स एक्सपिरेशन इज अ ॲक्टिव्ह प्रोसेस. म्हणजे ज्यावेळेस आपण भस्त्रिका वगैरे करतो, फोर्सफुली आपण सोडतो ना श्वास, मग ते ॲक्टिव्ह प्रोसेस आहे. जिथं एनर्जी लागते तिथे ॲक्टिव्ह प्रोसेस म्हणायचं. ओके. म्हणजे आपल्या आता हे इनवॉलंटरी आपण वॉलंटरीली कंट्रोल केले श्वास, म्हणजे जोरात घेतला, जोरात सोडला, तर ते कोण कंट्रोल तर सेरेब्रम करतं. आणि ज्या इनवॉलंटरी प्रोसेस आहे म्हणजे ॲटोमॅटिक होणार आहे ते मेडुला ऑब्लॉंगाटा कंट्रोल करतं. इनवॉलंटरी कोण कंट्रोल करतं? मेडुला ऑब्लॉंगाटा. आणि वॉलंटरी कोण करतं कंट्रोल? सेरेब्रम. हां, सेरिब्रम म्हणजे ब्रेनचा पार्ट आहे. मेडुला ऑब्लॉंगाटा म्हणजे इथं ना शेंडी. हां, खाली असते. इथं. त्यानंतर ट्रान्सपोर्ट ऑफ O2. आता कसं होतं ते माहीत आहे तुला. हिमोग्लोबिन नेते 97 ते 98% ऑक्सिजन हिमोग्लोबिनच नेत असते. हां, आणि 2 ते 3% प्लाझ्मासुद्धा ऑक्सिजन नेते, लक्षात ठेवायचं. द एंटायर ऑक्सिजन इज कॅरीड बाय हिमोग्लोबिन असं येईल, पण नाही, प्लाझ्मा पण थोडासा ऑक्सिजन नेत असते. ओके. आता ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 कसं होते? कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द ब्लड इज रिलीज इन द एअर. CO2 इज ब्रॉड बाय. आता येणार कसं लंग्सपर्यंत? बाहेर आपल्याला लंग्समधनं CO2 सोडायचं, पण लंग्सपर्यंत येणार कसं? तर सेलमधनं ते कार्बन डायऑक्साईड कलेक्ट होतं, बायकार्बोनेट फॉर्ममध्ये ब्लडमध्ये स्टोअर होतं. बायकार्बोनेट, कळलं का? सोडियम अँड पोटॅशियम बायकार्बोनेटमध्ये ब्लड प्लाझ्मामध्ये ते स्टोअर होतं काय. आणि कधी कधी कसं होतं की जास्त पोल्युशन वगैरे असेल तर हिमोग्लोबिनमध्ये आपल्या कार्बन डायऑक्साईड मिक्स होतं, आणि त्यामुळं आपल्याला दम घुटतो वगैरे आपण म्हणतो पोल्युशनमध्ये. त्याला काय म्हणतात? ती कार्बिनो हिमोग्लोबिन असं म्हणायचं त्याला. ओके. आता रेस्पिरेशन कसं होते? रेस्पिरेशनचा फॉर्म्युला आहे ग्लुकोज आणि ऑक्सिजन येतो आहे ना रेस्पिरेशनमध्ये, आणि त्याच्यापासून 6 CO2 6 H2O आणि 38 OTP तयार होते. ओके, 38 OTP तयार होते. आणि काय होते? एनर्जी रिलीज होते ना, ATP तयार होते आणि एनर्जी रिलीज होते, म्हणून ते एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. कळलं का? जर जोरा श्वास घ्यायला लागलो तर आपली बॉडी गरम होते, एनर्जी रिलीज होते ना, त्यामुळं एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. आता इम्पॉर्टंट पॉईंट्स. हां, जर ॲल्वेओलाई जे आहेत ते स्प्रेड केले फ्लोअरवर तर 80 स्क्वेअर मीटर स्क्वेअरचा एरिया टोटल तयार होतो, 80 स्क्वेअर मीटर. ओके. त्यानंतर इट विल टेक 3 years टू रीच ऑक्सिजन फ्रॉम लंग्स टू टिप ऑफ द टोज बाय प्रोसेस ऑफ डिफ्युजन इफ द हिमोग्लोबिन इज अब्सेंट. हिमोग्लोबिन जर नसता आणि जर डिफ्युजन एका सेलकडून दुसऱ्याकडून तिसऱ्या डिफ्युजन होत गेलं तर 3 वर्षे लागतील आपल्या हृदयापासून टोपर्यंत ऑक्सिजन जायला. अँड अडल्ट रेस्पायर 15 ते 20 टाइम्स पर मिनिट. 15 ते 20 वेळा आपण असं श्वास घेतो सोडतो. हां, आणि 28,000 वेळा एका दिवसात. RBC इन मॅमल रेस्पायर ओनली बाय अनएरोबिक रेस्पिरेशन बिकॉज दे डू नॉट हॅव मायटोकॉन्ड्रिया.
RBCमध्ये मायटोकॉन्ड्रिया पण नसते, न्यूक्लियस पण नसते. मग त्याचं रेस्पिरेशन कसं होतं, अनएरोबिक रेस्पिरेशन होतं. म्हणजे तो स्वतः ऑक्सिजन RBCकडे असतोय, पण स्वतः त्याला वापरता येत नाही, ती सेल नेऊन देते ऑक्सिजन, कळलं का. आणि स्वतः अनएरोबिक रेस्पिरेशन करते. हे लय महत्त्वाचं पॉईंट, इथिक्समध्ये पण आपण लिहू शकतो. म्हणजे सेल्फलेस आहे ना RBC. परत सांग. RBC काय करते, हिमोग्लोबिन असते RBCमध्ये, आणि त्याचं काम काय असते, हिमोग्लोबिनचं काम काय असते, ऑक्सिजन कॅरियर असतो ना, ऑक्सिजन प्रत्येक सेलकडे नेऊन पोचवते ऑक्सिजन. पण त्याच्यामध्ये न्यूक्लियस पण नसते आणि मायटोकॉन्ड्रिया पण नसते, त्यामुळे रेस्पिरेशन मायटोकॉन्ड्रियात होतं ना. मग RBC ह्या सेलमध्ये रेस्पिरेशन कसं होणार, होणारच नाही ना. मग कसं होतं, अनएरोबिक रेस्पिरेशन होते RBCमध्ये, कारण त्यात मायटोकॉन्ड्रिया नसतो. म्हणजे ऑक्सिजन आहे त्याच्याकडे, पण तो घेऊ शकत नाही. म्हणजे सेल्फलेस किती आहे RBC, स्वतःकडे ऑक्सिजन असून त्याचा वापर करत नाही, सेलला नेऊन देते. पॅरासाइट इन द इंटेस्टाईन लाईक फ्लॅटवर्म, राऊंडवर्म, लिव्हर फ्लुक्स रेस्पायर बाय अनएरोबिक रेस्पिरेशन. म्हणजे आपल्या पोटात जंत वगैरे होते, तिथं काय ऑक्सिजन आहे का पोटात, नाही, तिथं अनएरोबिक रेस्पिरेशन होते. एक्झाम्पल्स ऑफ अनएरोबिक रेस्पिरेशन, कर्डलिंग ऑफ द मिल्क, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल, बेकरी प्रोडक्ट्स, फॉर्मेशन ऑफ विटॅमिन्स अँड अँटीबायोटिक्स. जिथं जिथं फर्मेंटेशन होतं तिथं अनएरोबिक रेस्पिरेशन असतं. सीड्समध्ये सुद्धा अनएरोबिक रेस्पिरेशन होतं, कारण जमिनीच्या आत पुरलेलं असते ना आपण त्याला, ज्यावेळेस बाहेर येतो त्यावेळेस अनएरोबिक सुरू होते. त्यानंतर लॅक्टिक ॲसिड प्रोड्यूस होते अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये. आणि ज्यावेळेस आपण एक्सरसाइज करतो त्यावेळेस आपल्या मसलला ऑक्सिजन कमी पडतो, मग ते मसलला एनर्जीसाठी काय करतं आहे, अनएरोबिक रेस्पिरेशन होतं आणि तिथं लॅक्टिक ॲसिड सिक्रेट होते. हे मी आधी पण सांगितलं होतं तुला. आता वेगवेगळे टाईपचे रेस्पिरेशनसुद्धा असतात. क्युटॅनियस रेस्पिरेशन. क्युटॅनियस म्हणजे काय, क्युटिन म्हणजे काय, स्किनच्या थ्रू रेस्पिरेशन कोणाकोणाच्यात होतं, लार्वा, फ्रॉग आणि अर्थवर्ममध्ये होतं. ज्यांच्या स्किन जराशा वेट असतात, ओले असतात. फ्रॉगची ओली असते स्किन, अर्थवर्मची पण तू बघितलीस, लार्वाची पण जरा ओलसर असते, त्यामध्ये क्युटॅनियस रेस्पिरेशन असते. त्यानंतर ब्रॉन्कियल म्हणजे गिल्सचा उपयोग करून रेस्पिरेशन होते. ॲक्वॅटिक इन्सेक्ट, चक्रमुखी, क्रिएचर्स इन द फिश फॅमिली आणि स्कॉर्पिओनमध्ये कसं होतं आहे, ब्रॉन्कियल रेस्पिरेशन होते. ट्रॅकियल रेस्पिरेशन म्हणजे आपल्यात होतं, हे का नाही आपल्यात नाही होतं. रेस्पिरेशन टेक्स बाय ट्रॅकिया, आपल्यात लंगचं होतं ना पल्मोनरी. ट्रॅकियल रेस्पिरेशन विंड पाईप असते बॉडीमध्ये, ते कुणामध्ये होतं, इन्सेक्ट आणि स्पायडरमध्ये होतं. आणि पल्मोनरी रेस्पिरेशन लंग्स थ्रू होतं, ॲम्फिबियन्स, ॲनिमल्स, मॅमल्स, बर्ड्स. म्हणजे ॲडव्हान्स जर आहेत बर्ड्स, ॲनिमल्स, ॲम्फिबियन्स, ह्यांच्यामध्ये पल्मोनरी रेस्पिरेशन असते. मॅच द पेअरला येऊ शकते. क्युटॅनियस कोणाच्यात होतं, फ्रॉगमध्ये होते. ब्रॉन्कियल कोणाच्यात होतं, ॲक्वॅटिक इन्सेक्ट किंवा स्कॉर्पिओनमध्ये ब्रॉन्कियल होते. ट्रॅकियल कोणाच्यात होतं, इन्सेक्ट, स्पायडर. इन्सेक्ट स्पायडरमध्ये एकच पाईप असते ना, एवढीशी बॉडी असते त्यांची, एकमध्ये पाईप असते, त्यातनं होते रेस्पिरेशन. आणि पल्मोनरी त्या कोणाच्याच होत्या आपल्याला माहीत आहे. ओके, क्युटॅनियस कोणाच्याच होता, कोणाच्यात, एक्झाम्पल लार्वे, फ्रॉग आणि ब्रॉन्कियल, ॲक्वॅटिक इन्सेक्ट, चक्रमुखी आणि क्रिएचर. आणि ट्रॅकियल, इन्सेक्ट्स आणि स्पायडर. पल्मोनरी आपल्यात होते, ॲनिमल्स, मॅमल्स, बर्ड्स. ओके, ॲम्फिबियन्स. आता ॲक्वॅटिक ॲनिमलमध्ये कसं रेस्पिरेशन होतं, तर पाण्यात जी डिझॉल्व झालेला ऑक्सिजन असतो ते त्यांच्या गिल्समार्फत आपल्या त्यांच्या शरीरात घेते आणि तिथं ऑक्सिजन घेते, त्या पाण्यातलं ऑक्सिजन घेतात ते. म्हणजे आपल्याला पंख दिसतात ना, तोंडातनं पाणी घेतात, त्या पंखातनं पाणी बाहेर जाते. ओके, त्यामुळे ज्यावेळेस ऑक्सिजन कमी होतो, आता ओशन ॲसिडिफिकेशनमुळे काय होते, कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन समुद्रातला वाढतो आहे, ऑक्सिजन कमी होते, मग फिश का मरतात, तर डिझॉल्व ऑक्सिजन तिथं कमी होतं. त्यानंतर स्पायरोमीटर काय मोजते, कॅपॅसिटी ऑफ लंग्स विच मीन्स रेट ऑफ रेस्पिरेशन. स्पायरोमीटर रेट ऑफ रेस्पिरेशन मोजते. आपण काल काय बघितलं होतं, ब्लड प्रेशर मोजायला कुठला इन्स्ट्रुमेंट वापरतो, स्पिग्मोमॅमोमीटर. आणि हार्टबीट चेक करायला आणि रेट ऑफ रेस्पिरेशन मोजायला स्पायरोमीटर. ओके, आपण ज्यावेळेस श्वास घेतो त्यावेळेस काय आपल्या श्वासात काय काय येतं,
78% नायट्रोजन असतो, 21% ऑक्सिजन, 0.04% कार्बन डायऑक्साईड. ओके. आणि ज्यावेळेस रिलीज करतो आपण त्यावेळेस 78% नायट्रोजन जातो, 16% नायट्रोजन, 4.4% कार्बन डायऑक्साईड. 16% ऑक्सिजन, 21% घेतो आणि 16% जातो. 16.4%. 16.4% म्हणजे जवळजवळ 5% आपण शरीरातच ठेवतो आणि कार्बन डायऑक्साईड 4% बाहेर जातो. इथं घेताना एवढा कमी घेतला आहे पण जाताना बाहेर जास्त जातो, कारण सेलमधलं रेस्पिरेशनमधनं बाहेर येतो ना कार्बन डायऑक्साईड. ओके. नायट्रोजन जेवढा घेतला तेवढा आपण सोडतो. आणि आपला श्वास जरा गरम असतो ना, वॉटर वेपर असतात ते 400 ml वॉटर वेपर आपण रिलीज करतो पर डे. मग श्वास जर आपला ठेवला स्टोअर करून तर 400 ml पाणी भेटू शकते तुम्हाला. कळलं? आता लेफ्ट लंग स्मॉलर असते जरा. का स्मॉलर असते लेफ्ट लंग? कारण की लेफ्ट साईडला हार्ट जरा जास्त टिळलेलं असतं. आणि आपली किडनीसुद्धा एक खाली असते आणि एक वर असते. कुठली खाली असते? लेफ्ट का राईट? कशामुळे खाली असते? कारण की त्याच्यावर पॅनक्रियाचं लोड असतं. एकदा बघू आपण. ही खाली असते राईट साईडची. लिव्हर मोठं असतं ना त्यामुळे. राईट साईडची खाली असते कारण लिव्हर मोठं असतं. असं देईल त्यावेळेस आपल्याला. त्यानंतर हिमोग्लोबिनचा खरं पर्पल कलर असतोय, पण रस्टिंग वगैरे होते त्यामुळे त्याचा रेड कलर होतोय. आणि ज्यावेळेस आपल्याला जांभळी वगैरे येते यॉन, त्यावेळेस काय होतं, एक्सेस आपल्या CO2 ॲक्युमुलेट झालेला असतो ब्लडमध्ये. त्यामुळं जास्त जोरात आपण सोडतो ना हवा जास्त, ज्यावेळेस हे करतो जांभळी, तर त्यावेळेस CO2 सगळा जात असतो बॉडीत. ओके. 1 ग्रॅम ऑफ हिमोग्लोबिन किती कॅरी करतो ऑक्सिजन? 1.34 ml ऑफ ऑक्सिजन. 4 मॉलिक्युल्स आणि 1.34 ml. 1.34 ml ऑक्सिजन कॅरी करते 1 हिमोग्लोबिन मॉलिक्युल. ऑक्सिजन 2 ते 3% प्लाझ्मानं ट्रान्सपोर्ट होतो आणि 97% RBCनं ट्रान्सफर होतो. 4 मॉलिक्यूल म्हणजे इथं का लिहिलं असं? एक हिमोग्लोबिन असलं ना, समजा हे हिमोग्लोबिन आहे, तर 4 ऑक्सिजनचे मॉलिक्यूल ते कॅरी करतात आणि 4 ऑक्सिजनच्या मॉलिक्यूलचं वेट एवढं असतं. 1 ग्रॅम ऑफ हिमोग्लोबिन कॅरीज 1.34 ml असं दिलं. सॉरी 1 ग्रॅम हिमोग्लोबिन असेल तर, पण एक हिमोग्लोबिन 4 मॉलिक्यूल आणि 1 ग्रॅम आणि 1 मॉलिक्यूल एक हिमोग्लोबिनचा 1 मॉलिक्यूल 4 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन कॅरी करतो आणि 1 ग्रॅम 3.4 ml. ओके. Conversion of the ferrous ion to the ferric ion in the blood leads to oxidation of the hemoglobin and result in the formation of methanohemoglobin. फेरिक आयर्न असते त्याचं फेरिक आयर्न होतं, फेरस आयनचं फेरिक आयर्न होतं आणि त्याला काय म्हणतो आपण? मेथॅनोहिमोग्लोबिन. आणि हे काही सुटेबल नसते ऑक्सिजन कॅरी करण्यासाठी. मायोग्लोबिन इज द मसल प्रोटीन. मायोग्लोबिन इज द मसल प्रोटीन. जिथे जिथं मायो येईल ना, मायो ती मसल असते. ग्लोबिन म्हणजे प्रोटीन, मसल प्रोटीन. आणि तिची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी इज मोर दॅन हिमोग्लोबिन. मायोग्लोबिनची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी मोर दॅन हिमोग्लोबिन असते. काय? मायोग्लोबिन सप्लायज ऑक्सिजन इन इमर्जन्सी, बट दिस मीन्स दॅट ओनली व्हेन देर इज व्हेरी स्ट्रॉंग अर्जंट नीड ऑफ ऑक्सिजन, देन ओनली मायोग्लोबिन ॲक्ट्स ॲज अ ऑक्सिजन डोनर. म्हणजे ज्यावेळेस लय इमर्जन्सी असते ऑक्सिजनची किंवा आपण इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये असतो त्यावेळेस मायोग्लोबिन ऑक्सिजन सप्लाय करते. बोअर्स इफेक्ट. वेन द pH ऑफ द ब्लड डिक्रीजेस, that is increase in acidity, then oxygen carrying capacity of blood also get decrease. This is known as Bohr's effect. असं येऊ शकतं, which of the following effect related to the states that oxygen carrying capacity decreases when pH of the blood increases. pH वाढल्यावर ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी होते असं कोण म्हणतं? बोअर्स म्हणतं. आता हायपर कॅपनिया म्हणजे काय?
जास्त कार्बन डायऑक्साईड आपल्या बॉडीत जर ॲक्युमुलेट झालं तर हायपर कॅपनिया म्हणतो आणि त्याच्यामुळे आपल्याला जांभळे येतील जास्त, हायपर कॅपनिया. त्यानंतर युपेनिया म्हणजे काय, नॉर्मल रेस्पिरेशनला युपेनिया म्हणतो आपण. हायपोनिया म्हणजे काय, हायपो म्हणजे कमी, रेट ऑफ रेस्पिरेशन जर कमी झाला तर हायपोनिया. हायपर निया म्हणजे काय, इन्क्रीज इन रेट ऑफ रेस्पिरेशन. डायसपना म्हणजे काय, डिफिकल्टी इन ब्रिदिंग, डायसपना झाला आहे, ब्रिदिंग आपल्याला होत नाही ना कधी कधी लायब्ररी, डायसपना. हायपॉक्झिया म्हणजे काय, मी त्या दिवशी म्हणलं तुला, ऑक्सिजन माझा कमी झाला आहे, ऑक्सिजन डिफिशियन्सी. ॲनॉक्झिया, कम्प्लीट ॲब्सेन्स ऑफ अवेलेबल ऑक्सिजन इन सेल. ॲसॅफॅक्झिया, ॲसॅफॅक्झिया, सफोकेशन लाईक फिलिंग ड्यू टू आयदर डिफिशियन्सी ऑफ ऑक्सिजन ऑर ओव्हर सॅच्युरेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड, ॲसॅफॅक्झिया. सायनोसिस, ब्लूइश डिस्कलरेशन ऑफ द स्किन, नेल बर्ड्स ड्यू टू ऑक्सिजन डिफिशियन्सी. ऑक्सिजन ज्यावेळेस डिफिशियन्सी होते तेव्हा ब्लू होते, लालच्याऐवजी ब्लू कलर होतो. कारण आपण काय म्हणले, हिमोग्लोबिनचा ओरिजिनल कलर कसला असतो, पर्पल. पण ऑक्सिजन, आयर्न आणि वॉटर ह्यांचे रिॲक्शन होऊन रस्टिंग होतं आणि रेड कलर होतं. ज्यावेळेस ऑक्सिजन तुम्हाला भेटणार नाही त्यावेळेस पर्पल कलर होणार, नेल्स वगैरे. त्यानंतर रेस्पिरेटरी डिसीज, ॲस्बेस्टॉसिस. जर ॲस्बेस्टॉसच्या माइन्स वगैरेमध्ये काम करणारे ॲस्बेस्टॉसिस त्यांना होतं. सिलिकॉसिस, ते माहीत आहे, सिलिकॉनच्यामुळे होते. बायसिओनॉसिस, एक्सेस अमाऊंट ऑफ द फायबर्स. अँथ्रोकॉसिस, कोल्ड डस्ट. बॅगासॉसिस, केन पार्टिकल. बॅगॅस असते कोलमध्ये आपल्या काजळी असते साखर कारखान्यात वगैरे, माहिती आहे का तुला, त्याला बॅगासॉसिस म्हणायचं. आता रेस्पिरेटरी पिगमेंट वेगवेगळे असतात, हिमोग्लोबिन, क्लोरोक्युरिन, हेमिरिथ्रिन आणि हिमोसायनिन. हिमोग्लोबिन आपल्यात असते, वर्टिब्रेट्समध्ये हिरुडिन, लुम्ब्रिकस ह्यांच्यामध्ये हिमोग्लोबिन असते. त्याचा डार्क रेड कलर असतो आणि ऑक्सिजनेटेड झाल्यावर ब्राईट रेड होतो. क्लोरोक्युरिन ग्रीन कलरच असते, ऑक्सिजनेटेड झाले की रेड कलर होतो. ते कोणाच्यात आहे तेवढं लक्षात ठेव. क्लोरोक्युरिन कोणाच्यात असते, ॲनिलिड, स्पिरुलिड, ॲनिलिड फक्त लक्षात ठेव. हिमेरिथ्रिन, लिग्निन, लिंगुला, पेरिपुलिड्स. आणि क्रुस्टेशियन आणि मोलुस्कामध्ये कुठलं असते, हिमोसायनिन. मोलुस्कामध्ये आणि क्रुस्टेशियनचं पण लक्षात ठेव, येऊ शकते हिमोसायनिन.